आता जवळपास माझ्या सगळ्या पदयात्रा मी आज संपवलेल्या आहेत आणि वैयक्तिक गाठीभेटींचा आता हे चालू आहे. मी शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये माझा आता प्रचार चालू आहे. अण्णा, प्रचाराला उद्याचा एक शेवटचा दिवसच राहिलेला आहे. एकंदरीत आता तुम्ही जसं म्हणलात गाठीभेटी वगैरे चालू आहे, तर लोकांकडून एक या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत, त्या अनुषंगाने तुम्हाला लोकांचा प्रतिसाद कसा मिळतो? आजपर्यंत मला प्रतिसाद तिथं एकदम भरघोस मिळाला. कुठेही मला या ठिकाणी पेड कार्यकर्ते आणावा लागले नाही. त्याच्यावरनं ओळखून घ्या. गर्दी तुम्ही पाहिलेली आहे, तेव्हा काय सांगायची गरज मला नाही वाटत. काय अण्णा, काल वडगाव शिरीमध्ये शिंदे गटाचे काही कार्यकर्ते बापूसाहेब पठारे यांना पाठिंबा दिला, त्याबद्दल तुमचं? अहो, ते 2 कार्यकर्ते होते. 2 कार्यकर्त्याच्या वरती एक कार्यकर्ता दाखवा. काल परवा दिवशी चंद्रकांत टिंगरे हे स्वतः सरकार गटात गेले, तर आपल्याला काय फरक वाटतो? तुम्ही जर ना अंदाज काढला असेल ना, ज्या वेळेस त्यांनी पक्ष बदलला ते काळ बघा. त्यांचा तो रोलच तो आहे, इलेक्शन असलं की पक्ष बदलायचा. आणि ज्या वेळेस त्यांनी पक्ष बदलला त्यावेळेस त्या कार्यकर्ते तो जो याच्याकडे गेला त्याचं वाटोळ झाले. मध्यंतरी नोटीस हा प्रकरण झाला होता, त्याच्यावरून म्हणजे खूप वादविवाद पण झाले किंवा काही तुमच्यावर आलोचना पण करण्यात आल्या. काय बोलत? तुम्हाला एकंदरीत सांगतो, मी माझा अख्खा प्रचार विकासावरती गेला. वैयक्तिक लेवलला मी कुठेही प्रचार केला नाही. तुम्ही जर त्यांच्या प्रचाराची पद्धत पाहिली, त्याच्यामध्ये कुठेही विकास नव्हता. त्यांची फक्त टीका टिप्पणी, वैयक्तिक लेवलला येणं, त्याच्याशिवाय काय नव्हता. मी तुम्हाला जाहीरपणे सांगितलं होतं, मी पवार साहेबांच्यावर टीका किंवा पत्र नोटीस पाठवली नाही. ती नोटीस मला वाटतं आता सगळ्यांना पोचलेली आहे. ज्यांनी वाचली त्यांना ती समजली असेल. मी 3 पक्षांना ती नोटीस पाठवली होती. परंतु कुठंतरी हे भांडवल करायचं, सहानुभूती मिळवायची, असा माझ्या विरोधकांचा त्या ठिकाणी प्लॅन आहे. त्यामुळे ते बोलत असतील. दादा बार बार ड्रिंक एंड हिट केस को ही एक मतलब बार बार हाईलाइट कर रहे हैं, तो इनके पास कोई मुद्दों की कमी है आपको ऐसा लगता है, या फिर आपको बस पर्सनली हिट करने की कोशिश कर रहे हैं? देखो, मेरा पूरा टेन्योर देखा ना आपने. ना मैं कहीं भ्रष्टाचार में था, ना कभी मैं 2 नंबर के धंधे में था, ना मैं गुंडागर्दी में था, ना ही मेरे चारित्र पे कोई आलोचना हुआ, और मेरे काम का मैंने लेखा जोखा आपको रखा. इनके पास कोई भी मुद्दा नहीं. जितने लीडर आए उन्होंने सिर्फ एक ही चीज़ पे बात की. अगर आपने देखा है, इसमें सब क्लियर हो गया. मैंने उसी चीज़ का नोटिस में से बताया कि आप लोग ने किसी की गलत मालूमात पे मुझ पे काफ़ी टीका की, उसमें से मेरा नाम बदनाम हुआ, मेरे घर वालों को पश्चाताप हुआ, मुझे तकलीफ़ हुई, और उसके वजह से आगे जाके अभी इलेक्शन से तो आप पूरी जांच पड़ताल करके फिर ही उस पर वक्तव्य करना, ऐसी मैंने नोटिस भेजी थी. आज वही चीज़ पे वो लोग बात कर रहे, तो उसमें मुझे लगता है उनके पास कोई मुद्दा नहीं, और लोग बहुत होशियार है. यहाँ पर कानून व्यवस्था है, कानून व्यवस्था ने सब जांच पड़ताल की है. अभी मुझे लगता है उस पर क्लियरिटी देने की कोई ज़रूरत तो रही नहीं. तर लोहगावमध्ये तुम्ही जे काम केलं आहे, तिथं नगरसेवक नसताना तुम्ही नगरसेवकाची जी जबाबदारी आहे ती पूर्णपणे व्यवस्थित पार पाडलेली आहे. तिथल्या बऱ्यापैकी समस्या तुम्ही सोडवलेल्या आहेत. पण असं ऐकिव होतं की आमदारांची कामं वेगळी असतात, त्यांना नगरसेवक पदाची कामं का करावी, असा एक कुठेतरी चर्चेचा विषय. हे पहा, मला एक तुम्हाला प्रश्न आहे. तुम्ही म्हणता आमदाराची कामं वेगळी असतात, नगरसेवकाची कामं का करायची? आम्हाला बॅरिकेड नाही आहेत. तुमचं वैयक्तिक घरातलं काम जरी असलं तरी आम्हाला करावं लागतं. एक लोकप्रतिनिधी असतं, त्याचं आउट ऑफ द रीच त्याला काम करायला लागतं. मग जर माझ्या एखादा मतदार अडचणीत असेल, त्याचे जर कामं करायची असेल, जर माझ्या एखाद्या फोननी माझ्या फॉलोअपमध्ये त्याची कामं होत असेल तर मी का नाही करावं? आज तिथं लोहगावसारखं गाव आपल्या महानगरपालिकेमध्ये आलं, मोठी लोकसंख्या तिथं आहे, आणि त्याच्यामुळं तिथले ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या पुरवणं आमची जबाबदारी आहे. त्यामुळे तिथं मी वॉटर प्रोजेक्ट आणला, ड्रेनेज प्रोजेक्ट आणला, अनेक रस्ते केले आहेत, हॉस्पिटल केलं आहे. आज हे विरोधक ज्या पद्धतीने बोलतात ते हास्यास्पद गोष्टी बोलतात. त्यांच्याकडे काहीच नाही आहे. ते फक्त आत्ता काय करतात, तुम्ही जरा मतदारसंघात बघा, कार्यकर्त्यांना बिघडवणं, त्यांच्या कुटुंबाला अतिशय मनस्ताप होऊ लागलेला आहे. ते झालं. आता इथून पुढं आता मतदान होणार आहे. तुम्ही आमदार झालात, काय आव्हानं तुमच्या समोर आहेत आणि मतदाराला तुम्ही काय सांगू इच्छिता? माझ्याकडं तर मी माझा विजन म्हणून पाठवलेला आहे. ते विजनमध्ये मी माझं सगळं क्लिअर दिलं आहे. त्यातल्या प्रमुख गोष्टी ज्या आहेत ना, ते मला
ट्रॅफिकचा विषय आहे, त्याच्यासाठी आपण काम करणार आहोत. जसं की माझ्या काळामध्ये रामवाडी ते शिरूर हा ब्रिज सँक्शन झालेला आहे, कॅबिनेटची मान्यता झालेली आहे. तो मला कंप्लीट करायचा जेणेकरून तिथं ट्रॅफिक जाम होणार नाही. बऱ्याच पुणे शहरातल्या माझ्या मिसिंग लिंक माझ्या मतदारसंघामध्ये आहेत रोडच्या, त्या कंप्लीट करायच्यात. गोरगरिबांच्या वस्त्या आहेत, त्यांना हक्काची घरं मिळवून द्यायच्यात. आता एक नवीन समस्या समोर येते, ती म्हणजे लोकांची आता कार्यालय भेटत नाहीत. तर गरिबांना लग्न लावण्याला जी पुणे शहरातली कार्यालय आहेत ती कार्यालय महागडी कार्यालय आहेत. तर त्यांना सर्व समाजाला मंगल कार्यालयासारखं एक कार्यालय मला बांधायचं आहे, जेणेकरून स्वस्त दरामध्ये त्या कुटुंबाला मदत होईल. तसंच मला म्हणजे मतदारसंघामधल्या आता बेसिक नीडमध्ये जर आपण बघितल्या की त्याच्यामध्ये पाण्याची व्यवस्थापना जशी लोगांची कंप्लीट झाली पाहिजे ते झालं पाहिजे, तिथला DP झाला पाहिजे, ती गोष्ट एक महत्त्वाची आहे. मी जवळपास एक लहान मुलांना एक स्टेडियम पाहिजे खेळायला, त्यासाठी आरक्षण केलं आहे. आता तुम्हाला माहिती आहे माझ्या विरोधकांना त्यांच्या घरामध्ये नगरसेवक झाले, सरपंच होते, नगरसेवक झाले, आमदार झाले, चेअरमॅन झाले, तरीसुद्धा आज त्या खाडीमध्ये ना सोसायट्यांना टँकर लाखो रुपयाचे घ्यावं लागतात. हां, त्यांच्या इथं आजही व्यवस्थित सुव्यवस्था नाही आहे. हां, त्यांच्या भागात जर तुम्ही पाहिलं असेल तर लोकांना दहशतीचं वातावरण आहे. तिथं एक कार्यकर्ता बाहेर फिरायला लागला लगेच फोन, त्याच्या वडिलांना फोन, अशा पद्धतीच्या वातावरणामध्ये तिथं काम चाललेलं आहे. त्यामुळं माझ्या इथं जे आज कार्यकर्ता आहे तो मनानी आहे, कुणालाही प्रेशराईज करून काम मी करून घेत नाही. सगळ्यात जास्त निधी आपल्या वडगाव शहरी मतदारसंघात आणला हे सर्वांना माहीत आहे, पण याच 1500 कोटीचं अण्णा भांडवल करतात असा एक टॅग लावला. हे पहा, मी माझं अख्खं कामं दाखवलेली आहेत. जत्त सुज्ञे मी लेखी दिले, तोंडी नाही, ही लेखी कामं दिलेली आहेत. ती जागेवरती चेक करा. खोटा बोलणारा माणूस लेखी देत नसतो. मी लेखी अहवाल दिलेला आहे. काही जण असाही आरोप करतात की पाठीमागचे जे आमदार होते पंचवार्षिकमध्ये तुमच्या अगोदर जगदीशजी मुळीक असतील किंवा इतर, त्यांनी जो प्रस्ताव आणला होता, मंजूर झाला होता, त्याच्यावर तुम्ही काही कामं केली? हे बा, मला लहानपणी ना मी बसने जायचो शाळेला, आणि काय असायचं मोठी लाईन असायची, गर्दी असायची बस पकडायला. माझी हाईट चांगली होती. मी काय करायचो माहिती आहे का, बसमध्ये घुसायच्या अगोदर माझं बॅग आहे ना तिथे सीटवरती टाकून ठेवायचं. समजलं ना तुम्हाला? ते फक्त बॅग ठेवून गेलेले बसले नाहीत. अण्णा, एक महत्त्वाचा प्रश्न आहे. बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है, हा भाजपाचा नारा आता चर्चेतच आहे, लहान मुलांच्या तोंडावर आलेला आहे. आणि याला कुठंतरी अजितदादा पवार असतील किंवा भाजप पक्षाच्याच पंकजा मुंडे असतील किंवा काही महायुतीतलेच लोक घरचा आहेर देतात, त्याबद्दल तुमचं म्हणणं काय? बटेंगे तो कटेंगे यावर. मी एवढा मोठा नाही, मी सर्वसमावेशक कामं करतो. मला सर्व समाज माझ्याबरोबर आहेत याची मला खात्री आहे. आज सुद्धा मी तुम्हाला सांगतो, मी जेरड्यात सुद्धा लीड घेणार, हे पण तुम्हाला सांगतो. काय वडगाव शहरामध्ये काय मुस्लिम समाज आहे, कोणी तिथे पोहोचले तर काहीतरी धमकी द्यायचा प्रयत्न चालला मुस्लिम समाजाचे, बाहेर घेऊ नका, कारण आपल्यासोबत मुस्लिम समाज भरपूर पाठीशी आहे. तर काही त्यांना हे करण्याचे आव्हान काय करणार? मी आत्ताच एवढं त्यासाठी गेलो होतो. काही नेरेटिव्ह सेट करण्याची यांची कामं चालू आहेत. यांचा एकही नेरेटिव्ह सेट नाही आला. त्यांनी इलेक्शन आहे ना, मी इलेक्शन माझा प्रतिस्पर्धी आणि माझ्याबरोबरच आहे. मी साहेब आणि दादा नाही केली, मी जातीवाद इलेक्शन पण नाही नेली. माझं काय म्हणणं आहे, जनता सुज्ञ आहे, त्यांना कळतं की मतदान कशाला करायचं, चर्चेच्या विषयाला करायचं का विकासाला करायचं, ह्या गोष्टी जनता बरोबर ठरवण. तेव्हा त्याची काळजी करणार नाही. लोक धमकी देऊन ऐकणार नाहीत. लोकांना दहशतीचं वातावरण माझ्या मतदारसंघात अजिबात खपलं जाणार नाहीत. अण्णा, या म्हणजे आता ॲक्च्युअल राष्ट्रवादी गट आणि म्हणजे राष्ट्रवादी गटामध्ये शरदचंद्र पवार गट आणि अजितदादा पवार गट हे दोन गट आहेत. म्हणजे तुमचे राष्ट्रवादीमध्येच लढत आहे आणि एक माजी आमदार आहेत आणि आता तुम्ही विद्यमान आमदार आहात. तर तुम्हाला असं म्हणजे विरोधकाचं काय असं वाटतं का? मला तर कळे ना की मला माझ्या विरुद्ध माझी आमदार लढतात का त्यांचा मुलगा. कारण त्यांचे जर पॅम्पलेट पाहिले, फ्लेक्स पाहिले ना, मुलाचा फोटो मोठा त्यांचा, मला काय कळत नाही की त्यांना मुलाचा फोटो दाखवून मतं मागायची की काय. म्हणजे त्यांचा एक वेगळाच प्रकार चाललेला आहे. तुम्ही सगळ्यांनी जर बघितलं असेल ना, त्या सगळ्या फ्लेक्सवरती त्याच्यावरती मुलाचाच फोटो मोठा आहे. दादा, शरद पवार जी ने पहले कुछ सभा में ये भी बोला था
कि आपने उनके टिकट पे उस टाइम पे जीता था इलेक्शन और अब आप अलग तरीके से जीत रहे हो, तो आपका कहना क्या है? जब आप उस पार्टी में भी थे तब आप अजित पवार जी के नेतृत्व में ही काम कर रहे थे या फिर नेता आपका पहले पवार? देखो, मेरा ऐसा है, मेरी 3 जनरेशन पवार साहब के साथ है। मेरे दादाजी पवार साहब के साथ थे, सरपंच थे, जेडपी पंचायत थी, मेरे डैड भी थे। मैं पवार फैमिली के साथ हूँ। मेरे लिए आज भी फैमिली एक है। आपको एक किस्सा बताता हूँ। आपकी फैमिली जॉइंट फैमिली थी, बंटवारा क्यों हुआ? क्योंकि क्या हो गया, घर में जब लोग बढ़ जाते तो उसमें थोड़ी सी अनबन होती है, तो उसके लिए घर अलग करने पड़ते। रिश्ते नहीं खराब होते, इनके रिश्ते जगह पे मेरा आज भी रिश्ता पवार साहब से। हमारा जो डीएनए, हमारा डीएनए पवार है, तो इसमें कोई अलग बात नहीं कोई बोलने की। शेवटचा प्रश्न, दुसरे 20 तारखेला गुलाल टिंगरेनगरमध्येच का? वडगाव श्रीमध्ये वडगाव शहर. दूसरे चुनाव क्षेत्रों में इतना मतलब जो कांटे की टक्कर नहीं बोली जा सकती जो यहाँ दिखाई जाती है, और यहाँ निजी रूप से भी बहुत मतलब हमले हो रहे हैं, तो इस पे आपकी क्या? आज तक मैंने एक भी निजी हमला नहीं किया। बिलो द बेल्ट मेरा कोई प्रचार नहीं हुआ। वो लोग कर रहे, उनको शुभेच्छा। लोगों को बिलो द बेल्ट जो चाहते